तर पुणे मनपाची उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक उमेदवारांचा संताप झाला। युवराज कुचेकर यांनी भाजप विरोधात हा संताप व्यक्त केलाय। कुचेकर यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे। युवराज कुचेकर सध्या माझ्या समोर आहेत, जे की भाजपकडून इच्छुक होते। रामटेकडी माळवाडी असा हा जो वार्ड आहे, या वार्डातून युवराज कुचेकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ती आयात उमेदवारी जी आहे उमेदवार आहे त्याला देण्यात आलेलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्यासाठी युवराज जी आहेत, युवराजजी तुमचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होतोय, त्यामध्ये तुम्ही संतापून श्राप देताना दिसतंय, काय श्राप आहे? हो, दिला मी श्राप. एवढं वैतागलो होतो मी, की अक्षरशः आपलं अन्याय झाला. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आणि माझ्यावर तर झालाच झाला, पण बरेच जणांवर झालेला आहे. त्यामुळं मी ते वैतागलो होतो. अक्षरशः एवढं वैतागलो, की मला तिथं सांगितलं गेलं, की "तू जाऊन तिथं थांब, मी करतोय समदं फॉर्मसाठी." त्यानंतर नेत्यांनी फोन उचलायचे माझे बंद केले. त्यामुळं मी ते वैतागून बोललो. 100% उमेदवारी फसली. सकाळचा अण्णाचा फोन, की "युवराज तिथं जाऊन तू थांब." मी माझी कागदपत्राची पिशवी घेऊन तिथे गेलो, पण ते भावना जे असतात, दुखवलेले बेकार असतात. मी वैतागलेलो होतो। दोन्ही जे नेते आहेत, योगेश टिळेकर आणि मुरलीधर मोहोळ यांनी मला आश्वासन दिलं होतं, या ठिकाणाहून तुम्ही निवडणूक लढवा, परंतु या ठिकाणी काँग्रेसकडून आयात उमेदवार आणण्यात आला आणि माझी उमेदवारी त्या ठिकाणी डावलण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीला मी वैतागलो आणि या सगळ्या संदर्भात मी श्राप दिलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।